नमस्कार मंडळी, मी सृष्टी पाटील आणि आपण पाहताय मराठी मंडळी. सध्या नगरपालिका नगर परिषद निवडणुकांचं वारं वाहतंय आणि सगळ्याच पक्षांचे नेते कार्यकर्ते अगदी प्रचाराचा धुरळा उडवत आहेत. याच धुरळ्यामध्ये मी आता आली आहे अहिल्यानगरच्या कोपरगाव नगर परिषद या भागामध्ये. तर इथं कुणाची हवा आहे हे जाणून घेऊयात. तर दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? गोरख मनोहर विगे. अच्छा, तर व्यवसाय मला वाटतं किती वर्षापासून चालू आहे तुमचा? 30-35 वर्षापासून. 30-35 कोपरगाव मध्येच. कोपर हा. अच्छा, मग मला सांगा, इतक्या वर्षात इथं बघताय तुम्ही, आता लोक बरेच येत असतील आपल्या व्यवसायाकडे, मग तुम्ही बघताय कोपरगावचं चित्र काय आहे विकासाचं? कामं कशी झाली आहेत, नाही झालेत, कुठली राहिली आहेत? काम म्हणजे चालू आहे, बरं, जसं की काय म्हणजे कामं? भाजपचे कामं चालू आहे असं. अच्छा, मग काय वाटतं कोपरगावात निवडणुका लागल्यात परत एकदा, तर कुणाचं इथं हवं आहे? कुणाची हवा आहे इथं? कोल्हेंची. हा? कोल्हे कोल्हेंची. का बरं कोल्हेंचा इतका कामाची हवा का दिसते? ते आता म्हणजे भाजपचे ना, त्यांचा विकास चालू आहे ना भाजपकडून. विकास चालू, काय काय कामं केली तिथं कोल्हेंकडून? कोल्हेकडून रस्ते केले, बरं, आणखी? ते तहसील कचेरी बांधली, बरं, पोलीस स्टेशन बांधलं, अच्छा ग्रामपंचायत, पंचायत समिती. अच्छा. मग आता कोल्हेंकडून इतकी कामं झाली असं म्हणताय, तर मग मला सांगा, यावरूनच त्यांचे उमेदवार आहेत भाजपाचे नगराध्यक्षपदाचे पराग संधान, तर त्यांच्याबद्दल काय वाटतं? चांगले आहे ना ते. अच्छा, काय वाटतं त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? त्यांच्यामुळे आता 3 वर्ष झाले विकास करावा. विकास करावा, बरोबर आहे. मग मला सांगा, एकंदरीत नगराध्यक्षपदाचा चेहरा म्हणून तुम्ही पाहताय भाजपाचे उमेदवार कोणाला? पराग संधान. पराग संधान यांना. आणि एकंदरीत कोपरगावात हवा कोणाची आहे? त्यांची पराग संधानची. अच्छा, नक्कीच. तर इथं आपल्याला वेगवेगळी मतं पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक व्यक्तीचं मत वेगळं आहे, प्रत्येक व्यक्तीचा चेहरा वेगळा आहे. त्याप्रमाणे इथं आपल्याला पाहतोय की कोपरगावात हवा कुणाकुणाची आहे. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव तुमचं? राणी भारत कुमार, अच्छा, कुठल्या तुम्ही? इथलंच आहे? खडकी कोपरगाव. अच्छा, तर मग मला सांगा, किती वर्षापासून कोपरगावात येणं जाणं वगैरे आहे? मी तर जन्मताच मी इथलीच अच्छा, आहे, इथलीच त्यामुळे आहे. काय तर मग इतके वर्ष तुम्ही कोपरगाव पाहताय, काय विकास झालाय का कोपरगावचा? कामं झाली आहेत का? विकास तुम्हाला दिसतोय ना, विकास कसा आहे बघा. रस्ते खराब आहे, वारंवार पाणी येतं घरामध्ये, एवढे परेशान आहे आम्ही सगळेच, बरं बरं. आणि एवढी हाल झालेली आहे, आमचं दरवेळेस सामान वाहून जातं. काय करणार आहे जनता? मग याच्यासाठी तुमचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार वगैरे आहेत, त्यांनी काही कामं केलीत का? कामं जर केली असती तर घरात पाणी घुसलं नसतं. हं. हं? मग त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे मागण्या नाही केल्या का? मागण्या तर केल्या. आई आजारी असली तेव्हा आपण, कॅन्सरचं पेशंट होतं तेव्हा पण कोणी मदत केली नाही. बरं. मग मला तुम्ही हे म्हणता, पाणी येतं घरात किंवा रस्त्याची कामं नाही झालेले, त्यासाठी आमदारांनी कधी येऊन पाहणी केली का? पाहणी तर केली, हे तर दिसलं नाही पाहणी केली म्हणून, कारण की यावेळेस भरपूर हाल झाली आहे, तेव्हा तर आमदार दिसलेच. म्हणताय काय म्हणतोय कोपरगाव? कोपरगावात स्नेहलतांनी भरपूर कामं केली आहेत. अच्छा, तर वास्तविक पाहता त्यांच्या उमेदवारांना इथं लोकांनी प्राधान्य दिलं पाहिजे. बस स्टँड बांधलंय, हा, सार्वजनिक वाचनालय झालंय. स्नेहलताईंच्या उमेदवार आहेत. उमेदवारांना म्हणजे स्नेहलतांनी आमदार असताना अच्छा, आमदार असतात. असं. मग आता त्यांचाच उमेदवार आहे रिंगणात भाजपाचा, हो, संधान साहेब आहेत, तर काय वाटतंय विजय निश्चित आहे असं आम्हाला वाटतंय. त्यांचा? हो, तर का बरं त्यांच्यावर एवढा विश्वास काय? विश्वास का म्हणजे त्यांच्या पाठीमागे समजा कोल्हेताई आहेत, कोल्हे कुटुंब पूर्ण फॅमिली आहेत, त्यांचे भरपूर विकास कामं आहेत ना कोपरगावात. अच्छा, कोल्हे फॅमिलीचा म्हणजे अगदी तुमच्यावर प्रभाव दिसतो, तुम्ही पाहिलंय की त्यांनी काम केलेलं आहे, नेमकं काय काय पार्श्वभूमी आहे? पार्श्वभूमी त्यांचं काम असं आहे, राजकीय कमी आणि समाजकारण जादा. बरं, मग आता जे पराग संधान आहे त्यांनी यावं निवडून असं वाटतंय? हो. काय करावं असं वाटतं त्यांनी निवडून येऊन? त्यांनी निवडून आल्यानंतर शेवटी जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकावा, आल्यानंतर बघावं काम करताय की नाही करताय, असं आहे ना. आणि कामाची पावती 100% ते देतील असा आम्हाला विश्वास आहे. असं अच्छा अच्छा, म्हणजे एकंदरीत कोपरगावात हवा कुणाची असं वाटतंय? पराग संधानात. अच्छा, बरोबर, नक्कीच. तर ही काकांचं मत होतं की कोपरगावामध्ये जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांची हवा आहे असं त्यांचं मत आहे. तर आणखी काही नागरिक आहेत आपल्या? आम्ही सांगायचे एकाच आहे आम्ही. काय म्हणता काका, मग तुमचं काहीतरी वेगळं मत आहे? नाही, आमचं वेगळं आता नाही, मला आमचं. सांगा, तुम्ही सोबत आहे पण मत द्यायला वेगवेगळं जाणार आहे ना. पराग संधानात येते नाही तर पराग संधान येतील. का बरं इतका विश्वास आहे तुमचा? त्यांचं कामच तसं आहे कोल्हे फॅमिलीचं. कोल्हे फॅमिलीचं काम कसं, काय काम केलेलं आहे त्यांनी? त्यांनी बरेच कामं केलेले आहे. जसं की? हे समोरच बस स्टँड आहे. अच्छा, हो त्यांच्या माध्यमातून झालेलं हो आहे. हो हो. मग आता पराग संधान यांनी निवडून आल्यानंतर काय काय करावं असं वाटतं अजून? जे जनतेचे जे काम आहे
ते करून देतील ते, तशी काही अडचण नाही. हो 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 त्यांच्यावर विश्वास आहे. अच्छा. कोपरगावात मी 10 वर्षापासून बघतो की ही जी धूळ आहे ना ही कंटिन्यू आहे अशीच आहे आणि याच्या आधीही ती तशीच होते. जे हा बस स्टँड समोरचा एरिया आहे इथे जसं की मार्केट वाढायला पाहिजे होतं ते आत्तापर्यंत काही वाढलेलं नाही. आता येणाऱ्या काळात काय अजून प्रगती होईल की नाही याची शाश्वती तर काय आम्हाला अजून वाटत नाही, अच्छा. पण झाली पाहिजे बा, प्रगती मग झाली अशी पाहिजे. ही सगळी अपेक्षा कुणाकडून होती आणि ती पूर्ण झाली नाही असं वाटतं? आणि याच्या मागचे जे राजकारणातले जे काही लोक होते त्यांच्याकडनं तर काय आत्तापर्यंत वाटत नाही झालेले आणि इथून पुढे करतील याची अपेक्षा आहे आम्हाला. केली तर चांगलंच आहे. मग मला सांगा, आता निवडणुका आल्या आहेत, बरीच आश्वासनं दिली गेली असतील दरवेळीप्रमाणे, तर काय वाटतं यातली आश्वासनं पूर्ण करणारे त्यातल्या त्यात कोण करतील असं वाटतं? आणि आश्वासनं जे आहेत ना तर बऱ्यापैकी चेहरे जे आहेत तर ते आहेत करण्याजोगतेच आहेत. कोण चेहरे वाटतायत ते? सरळ सांगायचं तर आता संधान साहेब जे आहेत अच्छा. त्यांच्याकडनं पण आहेत अपेक्षा की ते अच्छा, भाजपाचे जे उमेदवार आहेत हो पराग ते संधान, त्यांच्याकडून ते करू अपेक्षा आहे. शकतात. का बरं असा काही इतका विश्वास आहे? विश्वास म्हणजे की मागच्या टर्मलाही ते उभे होते इलेक्शनसाठी आणि त्यावेळेस त्यांचा किरकोळ मताने पराभव झाला आणि त्यावेळेस जे निवडून आलेले जे होते अध्यक्षपदासाठी त्यांनी कामाचा जो म्हणजे त्यांनी जी एक हे केलेली होती की बुवा आम्ही हे काम करू ते काय त्यांच्याकडनं पूर्ण झालेलं नाही. आणि आत्ता जर जे चित्र बघितलं तर BJP सरकार आहे आणि संधान साहेबांचं जे धोरण आहे तर ते खूप जे धोरण त्यांचं आहे तर ते व्यवस्थित आहे. त्यांच्या मागे जी शक्ती आहे कोल्हे परिवार आहे त्यांचंही काम चांगलं आहे कोपरगाव तालुक्यासाठी. बरोबर आहे. मग जसं तुम्ही म्हणला स्नेहलताताई कोल्हे या माजी आमदार होत्या, तर त्यांच्या प्रभावामुळे तुम्हाला वाटते की पराग संधान काम करतील? हो करते. त्यांची पार्श्वभूमी काय आहे? काय वाटतं? म्हणजे कोणाची संधान साहेबांची कोल्हे परिवाराची इतका विश्वास हो चांगली आहे. कामांचा विकास त्यांच्याकडे धोरणं चांगले आहेत. विवेक कोल्हे आत्ता बघतायत त्यांचंही काम चांगलं आहे. युवा नेतृत्व आहे ते म्हणजे आमच्या कोपरगावला बऱ्यापैकी आणि कामही त्यांच्याकडनं आहेत अपेक्षा की करतील बुवा असं. नक्कीच. तर आणि बाकीचे चेहरे पण आहेत असं काही नाही की म्हणजे विश्वास त्यांच्यावरही आहे. आता हे बटन दाबताना विचार करतात मतदार की कोणता चेहरा निवडून आणायचा आहे आणि येणारा माणूस काय काम करेल हे तर आल्यानंतरच लक्षात येईल असं आहे. तर मग एकंदरीत हवा कुणाची वाटते कोपरगावात? हवा तशी सर्व उमेदवारांची आहेच असं नाही म्हणता येणार नाही तरीही सर्वांची खूप चांगल्या प्रकारे प्रगती म्हणजे हवा खूपच आहे की प्रत्येकाची म्हणजे मनस्थितीत आहेच की निवडून येतीलच. प्रत्येकाची इच्छा आहेच तशी, पण मतदार ठरवतील की निवडून कोण येणार ते. नक्कीच जनता जनार्दन असते आणि या सगळ्या कोपरगावच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जनताच जनार्दनच ठरवणार आहे की कोण असणार आहे पुढचा नगराध्यक्ष पदाचा चेहरा. आपण जाणून घेतोय हवा कुणाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून.